शामराव नावाप्रमाणेच श्यामरंग म्हणजे सावळ्या रंगाचे, मितभाषी पण अभ्यासात हुशार. श्रीमंत घरात जन्म झाल्याने त्याच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचे तेज झळकत होते. कुठेच कसलाच त्रास त्यांच्या आईवडिलांना झाला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर नामांकित कंपनीत ऑफिसर म्हणून नोकरीला लागले. पैसा रगड, त्यात एकुलते एक, त्यामुळे सगळेच लाड. त्यांना हवं नको ते सगळे अगदी त्याच्या हाताशी आणून दिले जात होते. थोडीशी ऐशोआरामाची सवयच होती म्हटले तरी चालेल. त्यांची पत्नीही सुविद्य होती. श्यामलाही अभ्यासात खूप हुशार, हुरहुरणारी होती. काळेभोर डोळे, गोरा रंग, उंच देखणी. श्यामलाचे व्यक्तिमत्वच वेगळे होते. पदवीपर्यंत शिक्षणही झाले होते, पण मोठ्यांचा मान ठेवणे तिला आवडत असे. तीही चांगली नोकरीला होती, परंतु घरची परिस्थिती श्रीमंत असल्याने तिला नोकरी सोडणे भाग पाडले गेले होते. काही न बोलता तीही घरात छान रुळली होती. लग्नाला 6 महिने झाले नाही तोच त्यांच्या घरात लहान बाळाची चाहूल लागली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. छोट्या श्यामच्या आगमनाच्या चाहुलीने घरात नवीन चैतन्यच आले होते. श्यामलाचे सगळेच गोड कौतुक होत होते. सगळे डोहाळे पुरवले जात होते. आता आपल्या आयुष्याला पूर्णत्व येणार म्हणून ती खूप खुश होती. बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे काळजी घेत होती. कोणीही होऊ दे, पण निरोगी असावे अशी तिची मनस्वी इच्छा होती. घरातही तिच्यावर कोणतीच जबरदस्ती नव्हती. हळूहळू दिवस भरत आले. चैतन्यमय कृष्णाच्या आगमनाची चाहूल आली. श्यामलाला इस्पितळात नेण्यात आले. प्रसूतिकळा सुरू होत्या. श्यामरावही तेथे श्यामलाजवळ सावलीप्रमाणे उभे होते. पण कुणाची तरी नजर लागावे तसे झाले. मूल जन्माला आल्या आल्या गंभीर झाले अन त्यातच ते मृत्यू पावले. श्यामरावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. श्यामलाने बाळाला पाहायचे आहे असे सांगितल्यावर बाळ जरा आजारी आहे असे सांगण्यात आले. तेवढे ऐकूनही तिचीही प्रकृतीही ढासळली झाली. कधी नव्हे ते श्यामरावांचे टेन्शन वाढले. झालेली दुःखद घटना ते कोणालाच कळवू शकले नव्हते. डॉक्टरचे त्यांना बोलावणे आले. लगेच एका छोट्या बाळाची सोय केली नाही तर श्यामलाही वाचणे मुश्किल होते. तसे आपल्या बाळाच्या निधनाची घटना त्यांनी कोणालाच सांगितली नव्हती. जर श्यामरावांची हरकत नसेल तर ते अनाथाश्रमात चौकशी करण्यास तयार होते. पण ते बाळ त्यांना आयुष्यभरासाठी स्वीकारावे लागणार होते. परिस्थिती खूपच बिकट होती. विचार करायला वेळ लावला तर श्यामलाही गमवावे लागणार होते. आजपर्यंत प्रेम दिलेल्या आईवडिलांपासूनही लपवून ठेवावे लागणार होते. कारण दुसऱ्या कोणाचेही मूल स्वीकारणे त्यांना पसंतच पडले नसते. श्यामलासाठी त्यांनी परवानगी दिली. डॉक्टरनी भरपूर फोन केले. नशिबाने एका अनाथाश्रमात नुकतेच जन्मलेले बाळ कोणीतरी सोडून गेले होते. या कानाची त्या कानाला खबर न होऊ देता श्यामरावांनी त्या बाळाला आणले. श्यामलासाठी तिच्यावरील प्रेमापोटी काळजावर दगड ठेवला. प्रथमच आईवडिलांपासून एवढी मोठी गोष्ट लपवली. त्यांना ते कधीच पटले नसते. श्यामला शेजारी ते बाळ ठेवण्यात आले. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तिला शुद्ध आली. आपलेच बाळ समजून त्याला तिने जवळ घेतले. तिला पाना फुटला. पुत्रप्रेमाने तब्येतही सुधारणा होऊ लागली. आपण केले ते बरोबर की चूक? प्रत्यक्ष पोटच्या बाळाला मूठमाती देऊन उकिरड्यावर टाकलेल्या जीवाला आपला म्हणून मिरवणे श्यामरावांना खूप जड जात होते. एक जीव तर गेला, दुसराही जाऊ नये म्हणून ही गोष्ट हृदयाच्या खोलवर कप्प्यात बंदिस्त करून टाकली. शार्दूल मोठा होत होता. कोणासारखा दिसतो या विचारात सगळे गोंधळून जायचे. कारण तो वेगळाच दिसत होता. परत ती चूक नको म्हणून श्यामरावांनी दुसरे अपत्य होऊ दिले नाही. त्यामुळे शार्दूल खूप लाडाकोडात वाढत होता. श्यामला व कुटुंबियांच्या मते पुनर्जन्म मिळालेला शार्दूल होता.
त्याला जपणे हे त्यांचे आद्य कर्तव्य होते. त्यात शार्दूलला जन्म झाल्या झाल्या अनाथाश्रमाच्या पायरीवर ठेवले गेले म्हणजे तो कोणाच्या तरी चुकीच्या कर्माचे फळ असणार. सहसा मुलाचा कोणी त्याग करत नाही. मग त्यामागची काय कहाणी असेल? थोडके नव्हे तर 9 मास त्या अभागिनीने कसे लपवले असेल? ती लपवण्यासारखी गोष्ट नव्हती. त्यांना आठवत होते श्यामलाची किती काळजी घेतली जात होती. तिला स्पेशल डायटिशियनही ठेवली होती. मेडिकल तपासणी सगळे व्यवस्थित काटेकोरपणे पाळले गेले होते. सगळे डोहाळे पुरवले गेले. स्पेशालिस्ट डॉक्टरच्या देखरेखीखाली होती. पाण्यासारखा पैसा टाकला तरीही मूल हाती आले नाही. शिवाय कुणीतरी नको म्हणून टाकलेले मूल बायकोचा जीव वाचवण्यास आणावे लागले. ह्याची खंत जरी मनाशी असली तरी त्यांनी त्या मुलाचा मनापासून स्वीकार केला होता. कारण त्याच्या मातापित्यापेक्षा ते मूल त्यांना त्यांच्या बायकोसाठी संजीवनी ठरले होते. त्याच्या घरातील वातावरण हसत खेळत ठेवले होते. त्याच्या आईची तिच्या बाळंतपणात कुणीच काळजी न घेतली असल्यामुळे कदाचित शार्दूल अशक्त होता. वातावरणात जरा जरी बदल झाला तरी तो आजारी पडे. नामांकित बालतज्ज्ञ डॉक्टरची तपासणी चालू असे. श्यामला व श्यामराव रात्रभर जागत असत. अगदी डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घेत. तसे त्यांच्या घरी नोकर-चाकर खूप होते. पण शार्दूलची काळजी ते स्वतःच घेत. त्यामुळे की काय शार्दूल आपला मुलगा नसल्याचे श्यामराव विसरून गेले. जसजसा शार्दूल मोठा होत गेला त्याची प्रतिकारशक्ती उत्तमोत्तम औषधांमुळे वाढत होती. आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत होते. पण अभ्यासात तो तितकासा हुशार नव्हता. त्यात घरी सगळ्या सुखसोयी होत्याच. आपल्या आईवडिलांकडे एवढा पैसा आहे की आपल्याला कमवायची काही गरज नाही असेच त्याला वाटे. गुळ तिथे मुंग्या याप्रमाणे श्रीमंत बापाचे वाया गेलेले मूल म्हणून पैसा उकळण्यासाठी बऱ्याच वाईट वृत्तीच्या लोकांचा त्याच्या अवतीभोवती घोळका असे. हळूहळू तो व्यसनांच्याही आहारी जाऊ लागला. श्यामराव व श्यामलाला काय करावे सुचेना. त्याच्या भवितव्याची काळजी सतत वाटे. तो काही त्यांना बदत नव्हता. शिकतही नव्हता आणि कमवतही नव्हता. राजेशाही थाट चालू होता. कालांतराने श्यामरावांच्या आईवडिलांचेही निधन झाले. ज्या आईवडिलांनी आपल्याला इतके प्रेम दिले, आपल्या बायकोलाही प्रेम दिले, त्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयाबद्दल ते काहीच सांगू शकले नाहीत याची त्यांना खंत वाटे. तसेच आपण आपल्या आईवडिलांचे श्याम होऊ शकलो नाही, कदाचित याची शिक्षा आपल्याला कुठल्या न कुठल्या रूपाने भोगावी लागते असे त्यांना नेहमी वाटे. त्यात दोघेही हुशार, गोल्ड मेडलिस्ट. पण मुलगा अभ्यासात सामधाम म्हणण्यापेक्षा ढक्कलगाडीच ठरला. शेवटी तो दुसऱ्यांचाच. श्यामलाला बाकी आपण कसेही करून त्याला उभे करू याची खात्री होती. त्यासाठी ती काहीही पणाला लावायला तयार होती. जसे शार्दूलने लहानपणापासून आयुष्य काढले तसेच त्याचे राहावे. उलट आणखी पैसा त्याकडे यावा यासाठी ती प्रयत्नशील होती. श्यामरावांना ती रिस्क वाटत होती. श्यामलाने शार्दूलला स्वतःचा धंदा काढून द्यायचे ठरवले. पण छोट्या पगाराची का होईना नोकरी करावी असे श्यामरावांना वाटत होते. पूर्ण आयुष्यात प्रथमच दोघांत मतभेद झाले. कित्येक वर्षाचा सहन न होणारा कोंडमारा बाहेर आला. त्यांनी श्यामलाला शांतपणे बसवले. मागचा पुढचा जराही विचार न करता प्रथमच संयम सोडला. काय करणार? 20 वर्ष त्यांनी एकट्यानेच सोसलेला त्रास होता. त्यांनी सर्व सत्य श्यामलाला सांगितले. श्यामलाच्या क्षणभर कानावर विश्वासच बसेना. ज्याच्यासाठी आपण घरदार, अगदी नोकरीही सोडली, शिक्षणाला न्याय दिला नाही, ज्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवला, त्याने तब्बल 20 वर्ष आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट लपवून ठेवली. ती एकदम सुन्न झाली. तिचे ब्लड प्रेशर वाढले आणि तिची प्रकृती एकदम गंभीर झाली. उगाच बोललो असे पण श्यामरावांना वाटले.
पण ते पण माणूसच होते, शांत स्वभावाचे. नियतीने त्यांच्या पुढ्यात वेगवेगळेच पेच टाकले होते. श्यामलाला इस्पितळात दाखल केले. शार्दूलला कळवले. तो आला, थोडा वेळ उभा राहिला, निघून गेला दोस्तांबरोबर. श्यामलाची तब्येत ढासळत होती. शार्दूल रोज हजेरी लावायचा व मजा करायला निघून जायचा. हे पाहून दोघांनाही खूप वाईट वाटायचे. खंत पाहिलेल्या श्यामलाला पाहून एकदा शामराव म्हणाले, तुझा जीव वाचावा म्हणून जन्मदात्या आईवडिलांशी खोटं बोललो. तो माझा स्वभाव नाही, पण त्यांना खरे सांगितले असते तर त्यांनी ऐकले नसते. जीव वाचवणे महत्त्वाचे होते. परत तशीच घटना होऊ नये. आपल्यासाठी दुसऱ्या कोणाचा टाकलेला का पण आपण मुलगा आणला त्याच्यावर सख्खे सावत्र असा दुजाभाव होऊ नये म्हणून दुसरे अपत्य होऊ दिले नाही. त्याच्यावर कधीही हातही उगारला नाही की ओरडलो नाही. देता येईल तेवढे सगळे सुख दिले. तुला हे आधीच सांगितले असते तर तुला त्रास होईल या भीतीनेच आजवर सांगितले नव्हते. यात जर माझी चूक असेल तर मला माफ कर. पण आताही तू सांगशील ते करायला मी तयार आहे. फक्त तुझी साथ मला हवी. तू माझी जीवन आहेस. ज्या मुलाला आपण आपले म्हणून सांभाळले त्या मुलाला आपण अजून पायावर उभे केले नाही. तू म्हणशील तर सगळी प्रॉपर्टी त्याला देईन, पण तू बरी हो, मला माफ कर. असे म्हणून शांत दिसणारे शामराव हात जोडून ढसाढसा रडू लागले. त्यांच्या प्रेमाचा तिला साक्षात्कार झाला. आपण किती सुखी आहोत की आपल्यासाठी जीवाचा आटापिटा करणारा नवरा आपल्याला मिळाला आणि आपण किती चुकीचा विचार करत होतो हे तिला पटले. त्यांचे हात हातात घेऊन तिने त्यांना माफ केले. आपण किती चुकीचे होतो याचीही कबुली देऊन तिनेही त्यांची माफी मागितली. दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन मूकपणे बसले होते. श्यामरावांना आज खूप हलके वाटत होते. 20 वर्षांचे मनावरचे ओझे उतरल्याने त्यांना हलके फुलके वाटत होते. कर्मधर्म संयोगाने शार्दूलही दाराबाहेर राहून सगळे ऐकत होता. क्षणभर तोही स्तब्ध झाला. आपले आईवडील हे नाहीत, आपण मुळात श्रीमंत नाही, आपले आईवडील कोण, असंख्य प्रश्न त्याच्या मनात घोंगावू लागले. तो तसाच घरी निघून गेला. त्याचे कशातही मन रमेना. घरी आल्यावर न जेवता सरळ आपल्या खोलीत गेला. रोज मौशार लागणारी गादी आज त्याला टोचू लागली. प्रयत्न करूनही डोळे बंद होत नव्हते. तो शामरावांची वाट पाहत थांबला. तेव्हा त्याला समजले की श्यामलाला इस्पितळात दाखल केल्यापासून शामराव घरी आलेच नाहीत. खूप रात्र झाल्याने तो घरीच थांबला. पण रात्र त्याने तळमळत काढली. सकाळी सूर्यकिरणे त्याच्या घरात आली. आज प्रथमच तो सूर्यदेवाचे दर्शन घेत होता. जणू काही त्याच्या आयुष्याचाच सूर्योदय होणार होता. नकळतपणे त्याचे हात नमस्कारासाठी जोडले गेले. त्याच्यापेक्षा शामरावांच्या तपश्चर्येचे यश आता जवळ आले होते. पटपट तयारी करून तो सकाळीच इस्पितळात पोचला. एवढ्या सकाळीच त्याला पाहून त्याने काही गडबड केली का असा विचार दोघांच्याही मनात आला. त्याने त्याच्या यशोदामय्या म्हणजे श्यामलाची आस्थेने चौकशी केली. यात एवढा फरक कसा हे दोघांनाही उमजले नाही, पण समाधान वाटले. कारण रात्रीचं दोघांनी झाले गेले विसरून जायचे ठरवले होते. पण शार्दूलच्या मनातील वादळाविषयी त्यांना कल्पनाही नव्हती. शार्दूल शामरावांना बाहेर घेऊन गेला. रात्रीचे ऐकलेले सगळे त्यांना सांगितले. आपले खरे आईवडील कोण याचीही विचारणा केली. आता कोणीच गोष्ट कोणापासूनही लपवून ठेवायची नाही असे शामरावांनी ठरवले होतेच. त्यांनी शार्दूलला सगळे खरे खरे सांगितले. त्याचे जन्मदाते कोण हे कसे शोधून काढू शकत नाही तेही समजावले. पण मनापासून त्या उभयतांनी त्याला मुलगा म्हणून स्वीकारला असून ही गोष्ट आपलीच आहे, ती इतर कोणाला सांगायची गरजही नाही हेही सांगितले. तसेच त्याला जेथून आणले तेथे जाऊन तो चौकशी करू शकतो
किंवा जर आईवडिलांचा पत्ता लागला तर निर्णयही त्याचाच असेल हेही सांगितले. श्यामलाकडे दोघेही गेले. तिलाही सत्य परिस्थिती सांगितली. दोघांनीही त्याला तसे भरभरून प्रेम दिले होते. त्यामुळेच तर हे आपले आईवडील नाहीत ही शंकाही त्याच्या मनात आली नव्हती. शामरावांकडून पत्ता घेऊन तो तेथे गेला. दरवाजातच तो थक्क झाला. त्याच्या आजी आजोबांचा स्टॅच्यू व नाव तेथे कोरले होते. तो चालकांना भेटला. चौकशी केली. तोच नव्हे असे कित्येक पालक नको असलेले मूल त्या दारात सोडतात, पण तो आश्रम कोणीही चौकशी न करता त्याला आपले मानते. लोकांकडे हात पगळून या मुलांच्या पालनपोषणासाठी फंड गोळा करतात. मुलांना पायावर उभे करतात. ही कोणाची चूक? आपणच का? असा साधा विचारही त्यांच्या मनात शिवत नाही. जन्म देऊन अशा टाकून जाणाऱ्या मायबापांचा त्याला मनस्वी राग आला. तसेच शामराव फक्त एक मूल घेऊन घरी गेले. त्यांचा प्रश्न तेथेच संपला होता. पण आपल्या घराला घरपण आणणाऱ्या शामरावांनी इतर मुलांना जे जमेल ते दिले. आईवडिलांना तेथे नकळतपणे नेऊन एक अर्थी कबुली दिली होती. किती त्यांच्या मनाचा मोठेपणा, जो आपण कधीच ओळखला नाही. निघालो जन्मदात्यांच्या शोधात. आपले पाप फेकून देऊन कुठेतरी समाजात उजळ माथ्याने फिरत असतील. तो तेथेच पटकन खाली बसला. खूप रडला. आस्वादून सारे मळप धुऊन निघाले होते. तो तिथल्या मुलांमध्ये रमला, खेळला. त्यांच्या पंक्तीत बसून जेवला. यापेक्षा सुंदर आयुष्य देणाऱ्या पोसग्या आईवडिलांना मनोमन नमस्कार केला. परतीच्या प्रवासाला निघाला. आता आभाळही स्वच्छ निर्भळ दिसत होते. जणू कुणी चित्रकार त्यात नवे प्रफुल्लित रंग भरणार होता. स्वप्नपूर्ती करणार होता. एक नव्या ध्येयाने त्याचे पाय स्वतःच्या घराकडे वळले. तो परतला. थेट इस्पितळातच. तेथे श्यामला आणि शामराव मनापासून वाट पाहत होते. त्याने दोघांना नमस्कार केला. माफी मागितली. आता तो शामराव श्यामलाचा खराखुरा चांगला कष्टाळू श्याम बनणार असल्याचे वचन दिले. कधीही त्यांना अंतर देणार नाही. जणू काही शामराव श्यामला यांच्या घरात पुन्हा आनंद सुख परत आले. तिघेही एकत्र एकमेकांच्या मिठीत विसावले. अश्रूंना मोकळी वाट करून दिली. उद्याच्या सूर्योदयाची वाट पाहत. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.